स्टेप नंबर 1 असते कॅल्क्युलेट ग्रॉस एरिया. कोणता एरिया काढा तुम्ही? ग्रॉस एरिया म्हणजे टोटल एरिया तुम्हाला काढायचा आहे. बरं मग हा टोटल एरिया काढतात कसा? हा टोटल एरिया काढण्यासाठी तुम्हाला स्टीलला अजून करावं लागतं AST 1% ऑफ एजी. टोटल एरिया जेवढा पण आहे ना, जसं की कॉलम म्हणले मला 230 mm बाय 450 mm चा कॉलम आहे, साईज दिली कॉलमची, तर त्याच्या 1% हा स्टीलचा एरिया राहतो. तुम्ही याला ASC म्हणा. ओके. बरं मग ASC जर तुम्ही काढला तर तुमच्याकडे टोटल एरिया आहे, तुमच्याकडे ASC आहे, याच्यावरून कॉन्क्रीटचा एरिया कसा काढता? AG मायनस ASC म्हणजे टोटल एरियामधून स्टीलचा एरिया मायनस करा, तुम्हाला कॉन्क्रीटचा एरिया भेटून हे दोघं एरिया आपण काढून टाकतो. बरं मग आता आपण काय करणार बघा, विचार करा. माझ्याकडे फॉर्म्युला आहे PUचा. PU बरोबर काय फॉर्म्युला सांगा? ASC हा झाला आपला फॉर्म्युला. बरं त्यांनी तुम्हाला FCK दिलेला आहे. ACची व्हॅल्यू पण AGच्या टर्ममध्ये, FYची व्हॅल्यू ASC, या सगळ्या व्हॅल्यू जेव्हा शिफ्ट सॉल्व्हचा इक्वली जर केला ना तुम्ही, तर तुम्हाला याच्यावरून AGची व्हॅल्यू भेटेल. कशाची? AGची व्हॅल्यू भेटेल. आता तुम्हाला डिपेंड करतं तुम्ही स्क्वेअर कॉलम डिझाईन करता का सर्क्युलर. जर तुम्ही स्क्वेअर करत असणार तर तुम्हाला याचा AGचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, तेव्हा तुम्हाला भेटतील साईड, तेव्हा तुम्हाला काय भेटेल. पण जर सर्क्युलर कॉलम असेल तर सर्क्युलर कॉलममध्ये काय करणार? π/4 डायमीटरचा स्क्वेअर इज इक्वल टू AG. आला का? इज इक्वल टू AG. इथून जर शिफ्ट सॉल्व आन्सर केलं का इथून तुम्हाला डायमीटर भेटेल. काय भेटेल? तर ही झाली पहिली स्टेप. पहिली स्टेप ही झाली. जमेल का? आपण उदाहरण सॉल्व करून बघू. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप काय असेल? दुसरी स्टेप असते जर तुम्ही आता साईज काढलेली आहे तर त्या साईजची पण चेक देता येईल आपल्याला. शॉर्ट कॉलम आहे आपला. कोणता? हा शॉर्ट कॉलम असतो. जनरली तुम्ही जी डिझायनिंग करता ते शॉर्ट कॉलमची असते. शॉर्ट कॉलम म्हणजे काय करता? शॉर्ट कॉलम म्हणजे त्याची लांबी आणि त्याची रुंदी, लांबी आणि रुंदीचा रेशो 12पेक्षा कमी पाहिजे. कशापेक्षा? 12पेक्षा कमी. तो चेक फॉर शॉर्ट कॉलम. काय चेक द्यायचा आहे? LE/LLD लेस दॅन काय पाहिजे? 12. LE म्हणजे त्याची लांबी, LLD म्हणजे काय? रुंदी म्हणजे छोटा. जसं की 230/450 तर छोटा कोण आहे? 220. लक्षात? LE/LLD 12पेक्षा काय पाहिजे? स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय? तो चेक फॉर इसेंट्रिसिटी. हे चेक फॉर इसेंट्रिसिटीची स्टेप आता घ्यायला पाहिजे का? घेऊन चेक फॉर इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटीचा चेक द्यावा लागतो. कसा देतात इसेंट्रिसिटीचा चेक? बघा, तो इसेंट्रिसिटीचा चेक देतात. ई मिनिमम काढतात. काय काढतात? ई मिनिमम. कसा? L/500 LLD+ LLD/30 किंवा 20 mm या दोघांपैकी जो मॅक्सिमम आहे ना तो तुमचा ई मिनिमम येतो. काय होतं? ई मिनिमम. आणि सोबत तुम्ही लगेच ई मॅक्सिमम काढायचं. ई मॅक्सिमम काय असतो? 5% ऑफ LLD. 5% ऑफ LLD. मग या दोघांमध्ये हे ई मिनिमम काढला, ई मॅक्सिमम पाहिजे. नियमानुसार कोण मोठा पाहिजे? ई मिनिमम हा छोटा पाहिजे, ई मॅक्स हा मोठा पाहिजे. जर असेल असं तर ओके झाली स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 जर असेल असं तर शॉर्ट कॉलम आहे. ओके. हे झालं, हे झालं. आता आपण काय करणार? आता आपण काढणार डिझाईन करणार. डिझाईन ऑफ लॉजिट्युडिनल स्टेप. कॅल्क्युलेशन ऑफ स्टेप नंबर 4. कॅल्क्युलेशन ऑफ कशाचा? कॅल्क्युलेशन ऑफ लॉजिट्युडिनल स्टेप. लॉजिट्युडिनल स्टीलची तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची. कसं काढणार लॉजिट्युडिनल स्टील? तुम्ही काय मानलेले माहिती आहे? तुम्ही मानले ASC बरोबर 1% ऑफ AG. मानले की नाही? AG म्हणजे तुम्ही साईड घेतली समजा 200ची, 1% ऑफ 200/200 असा आपला कॉलम. याच्यावर तुम्हाला ASC येऊन जाईल ना, जी पण व्हॅल्यू ती mm² मध्ये येऊन जाईल. आला की नाही स्टीलचा एरिया? तो स्टीलचा एरिया जर का आला तर वापरून घ्यायचा. समजा आता मी सांगतो, हा एरिया जर का 1600पेक्षा कमी आला, 1600पेक्षा कमी, तर तुम्ही बार घ्यायचा 16 mm. किती? 1600 आणि 2000च्या दरम्यान जर का आला तर बार घ्यायचा 20 mm. चालेल? किंवा समजा आपण म्हणूया 3000पर्यंत डायरेक्ट बार किती घ्यायचा? 20. आणि 3000 mm याच्यापेक्षा जर का समजा जास्त एरिया आला तर बार घ्यायचा 25 mm. चालेल? झाली डिझाईन. कशाची झाली? हां. तर तुम्ही काय करायचं? आता ASC काढून टाकला की नाही, आता आपण काय करायचं? बार घ्यायचा, सिंगल बार घ्यायचा आणि त्याच्यावरून नंबर ऑफ बार काढायचे. नंबर ऑफ बार कसं काढतात? उदाहरण आल्यावर कळेल. कसं काढतात? ASC टोटल डिवाइड बाय ASC सिंगल. ASC नंबर ऑफ बार घेतात. लास्ट स्टेप आहे लॅटरल टाईप्स.
लॅटरल टाईज म्हणजे कोणतं माहिती आहे का? हे बघा, हा कॉलम राहतो तुमचा आणि तुमच्या लक्षामध्ये येईल की हे कॉलममध्ये मेन बार आहे, लॉन्जिट्युडनल बार. त्याला गुंफणारे हे जे असतात ना, त्याला बोलतात लॅटरल टाईज. आता लॅटरल टाईजबद्दल काय करणार? लॅटरल टाईजचा डायमीटर काढायचा, डायमीटर काढायचा. डायमीटर कमीत कमी काय पाहिजे? तो यायला पाहिजे डी जो मेन डायमीटर आहे ना, त्याचा डिवाइड बाय 4 करायचा किंवा 6 mm. या दोघांमध्ये जो मॅक्सिमम आहे तो तुम्ही कमीत कमी लॅटरल टाईजचा बार ठेवायचा. आणि हे झाल्यानंतर लास्ट स्टेप काय असते? स्पेसिंग. स्पेसिंग कसं काढतात? 16 इंटू डायमीटर ऑफ मेन बार, हां, LLD और 300 mm और या सगळ्यांमध्ये जे मिनिमम आहे ते तुमची स्पेसिंग राहणार. एवढे तुमचं डिझायनिंगचे हे स्टेप असतात. मला अजून बी आठवत आहे इतक्या दिवसापासून काही न करता. हां, त्यामुळे आता आपण एक उदाहरण बघूया. काही तुला कमाल वाटत नाही काय त्याबद्दल? माणसाला एवढ्या दिवसाचं आठवतंय, काही कमाल नाही का? क्वेश्चन नंबर 6A. तिथे तुम्हाला याची डिझायनिंग दिसेल. शांत पद्धतीने तुम्ही लक्ष द्यायचं आहे. खूप सोपं उदाहरण आहे. कॉलम RCC इज कॅरिंग वर्किंग लोड 1600 किलो. बघा, त्यांनी तुम्हाला वर्किंग लोड दिलेला आहे 1600 किलो न्यूटनचा. मी तुम्हाला शिकवलेला आहे वर्किंग लोड आणि अल्टिमेट लोडमध्ये, फॅक्टर लोडमध्ये काय फरक आहे. पी जर दिला असेल तर PU काढून घ्यायचा. PU कसा काढतात? 1.5 गुणिले 1600. सांगा. आलं का? पुढच्या वाक्यावर, लेंथ ऑफ द अनसपोर्टेड कॉलम 3 मीटर. त्यांनी मला लांबी किती दिलेली आहे? L. आता बघा लेंथ किती दिली त्यांनी तुम्हाला? लेंथ दिली त्यांनी 3 मीटर. हे असं कसं होऊ शकतं? बाळा तुला योगा करून टाकेल ते. मीटर किती म्हणले? 3 मीटर. अनसपोर्टेड लेंथ ऑफ कॉलम 3 मीटर. अँड इफेक्टिव्ह हेल्ड इन द पोझिशन अँड बोथ एंड बट रिस्ट्रेन अगेन रोटेशन ॲट द वन एंड ओनली. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? याचा अर्थ काय आहे? तर इफेक्टिव्हली हेल्ड इन अ पोझिशन ॲट अ बोथ एंड. याचा अर्थ असा आहे की दोघं साईडला आपण पकडून धरले, बट रिस्ट्रेन्स अगेन रोटेशन ॲट ओनली वन एंड. याचं बी तुमच्या डोक्यात राहायला पाहिजे. हे काय आहे? कारण याच्यानुसार त्याची लांबी लिहिली, ती लांबी मला लागेल. बरं ठीक आहे, राहू दे. ती लांबीचं काही एवढं दिमाग लावायचं काम नाही. ते कुठे चेक घ्यायला लागतं, ते कुठेतरी चेक घेतो ना आपण, तो चेक तो दिला तर ठीक, नाही तर त्याची गरज बी नाही. राहू दे, गेला गरज नाही दिला. बरं, आज सपोर्टेड लेंथ किती आहे? 3 मीटर. हे बाकीचं तुम्हाला हेल्डिंग पोझिशन वगैरे कळत नाही तर राहू द्या. डिझाईन ॲक्सिली लोडेड शॉर्ट कॉलम M25 ग्रेड. कोणता? M25 ग्रेड. याचा अर्थ असा आहे FCK 25 आहे. FCK 25 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. AP 415. AP 415 म्हणजे FY 415 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. ओके का? चला मग आता सोडवा. तुम्हाला काय करायचं आहे? एवढा डेटा दिलेला आहे. मला माहिती आहे स्टेप नंबर 1 काय असते माझी? कॅल्क्युलेट ऑफ ग्रॉस एरिया. कॅल्क्युलेट ग्रॉस एरिया काढा. ग्रॉस एरिया काढायचं तुम्हाला AG. ग्रॉस एरिया म्हणजे टोटल एरिया. कसं काढतात? ASC मानून घेतात 1%. किती मानून घेतात? टोटल एरियाच्या 1% मानून घेतात. माहिती नाही मला किती ते. हा झाला ASC. बरं, AC कसं काढतात? AG मायनस ASC. टोटलमधून स्टीलचा एरिया मायनस करायचा. AG मायनस ASC. AG मायनस ASC. हॅलो, AG किती? AG ती ASC किती आहे? 1% ऑफ AG. ओके, तुम्ही इथून AG जर कॉमन काढला इथं कोण होणार? 1 मायनस. ठीक आहे ना? 1 मायनस 1%. दिसतंय का? 1 मायनस 1%. 1 मायनस 1% म्हणजे काय? राहू द्या जसं तसं. म्हणजे एक काम करा, हे जसं तसं राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हे राहू द्या ना. हा झाला AC, हा झाला AC, हा झाला ASC, आणि हा झाला AG. यूज काय फॉर्म्युला माझ्याकडे? PU बराबर 0.4 FCK इंटू AC प्लस 0.67 FY इंटू ASC. PU किती आणलाय तुम्ही? 2400 किलो न्यूटन आहे, तो 10⁻³ करा. 0.4 FCK किती आहे? 25. AC किती आहे? हे काय AC? AG मायनस 1% ऑफ AG प्लस पुढे 0.67 FY किती आहे? 415. ASC किती आहे? ASC हे काय? 1% ऑफ AG. 1% ऑफ. ओके, चला मग आता एक काम करू, हे टाकून देऊ आणि AG काढू आपण. गुणिले 10⁻³ अल्फा इक्वल 0.4 गुणिले 25 इंटू ब्रॅकेटमध्ये अल्फा एक्स मायनस 1% ऑफ अल्फा एक्स. बरोबर ना? 1% ऑफ अल्फा एक्स. कसं टाकतो व्यवस्थित बघा. अल्फा एक्स मायनस 1% ऑफ अल्फा एक्स प्लस 0.67 इंटू 415 इंटू 1% अल्फा 1%. ठीक आहे ना? इंटू अल्फा एक्स. AG म्हणजे अल्फा एक्स.
शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. हे झालं तुमचं एजी. किती आला एजी? एजी आला 18,92,66.98 mm स्क्वेअर. याचा आपण अंडररूट घ्यायचं. अंडररूट आन्सर 435. कळालं की नाही? याचा रूट घ्यायचा आहे. तो साईड बराबर साईड काढायची मला LLD. LLD म्हणजे साईड बराबर काय आला? 435.04. तुम्ही नेहमी कॉलमची साईज 50-100ने पुढे घ्यायची. आता 435 झालं ना, तुम्ही किती घ्यायला पाहिजे? 435 झालं ना, किती घ्यायला पाहिजे? हा डायरेक्ट 100 घरने पुढे घ्या. 450 घ्या. 450 आला ना, 435. आता याने 440 घेऊन टाकलं. 435 आलं ते, याने किती घेऊन 440. मला वाटतं 450 घ्या. 440 काही एवढा हे राहत नाही. 450 तर आपण काय घ्या, टेक घ्यायचं ना जास्त, तर थोडं ऑड नका घ्या. 50चा पाडा घ्या ना. टेक साईड ऑफ कॉलम 450 बाय 450. 450 बाय 450. बरं जमल का? ही झाली स्टेप नंबर 1. झाली स्टेप नंबर 1. नाही जमणार? सोपा आहे, लेंदी फक्त. स्टेप नंबर 2 ती मधली दुसरी स्टेप गाळून टाका वाटल्यास तुम्ही. दुसरी स्टेप लावू द्या. चेक फॉर इसेंट्रिसिटी सांगितलं का त्याने? चेक फॉर इसेंट्रिसिटी दिलेली नाही आहे, पण तुम्ही दिलं तर बरं होतं. दिले त्यांनी खाली चेक फॉर इसेंट्रिसिटी. लास्टला देऊन दिलं तरी चालेल चेक फॉर इसेंट्रिसिटी. मग एक काम करू आपण, याला देऊ 2 नंबरची स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ लॉन्जिट्युडिनल स्टेप. स्टेप नंबर 2. कॅल्क्युलेशन ऑफ लॉन्जिट्युडिनल स्टेप. कसं करणार कॅल्क्युलेशन? कसं करणार लॉन्जिट्युडिनल स्टेपचं? बघा, ASC बराबर 1% ऑफ AG. 1% ऑफ ASC बराबर 1% ऑफ AG. किती आहे? AG किती आहे? काढलं ना आपण? हे असतं 450 बाय 450. दुसरा एरिया किती आला? 450 बाय 450. हा झाला AG. झालं स्टील. 1% ऑफ 450 इंटू 1%. 2025 झाले. ASC बराबर 20-25 mm चा 2025 आलं. 20चा डायमीटर आहे किती? यूज 20 mm डाया ऑफ स्टील. 20 mm डाया ऑफ स्टील. मग एकाचा एरिया किती होईल? ASC बराबर पाय बाय 4 इंटू 20चा स्क्वेअर. पाय बाय 4 इंटू 20चा स्क्वेअर 314.15. 314.15 mm चा स्क्वेअर. हा झाला ASC. हा झाला ASC. बरं, आता ASC झाला. हा झाला सिंगलचा बरं का. ASC सिंगल झाला. मला नंबर ऑफ बार काढायचे. नंबर ऑफ बार कसं काढणार? ASC टोटल डिवाइड बाय ASC सिंगल. ASC टोटल डिवाइड बाय 2025 डिवाइड बाय ASC सिंगल किती? 314.15. 314.15. समजते की नाही? 2025 डिवाइड बाय झाले 6.44. किती झाले? 6.44. पण मला सांगा 6.44 तुम्ही काय म्हटलं असं की 7 वापरू? ऑड वापरायचे नाही. किती वापरणार? 8 वापरणार. 8 नंबर. समजलं का? यूज काय म्हणायचं? यूज 8 नंबर ऑफ 20 mm डायमीटर बार. लक्षात. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय? लॅटरल टाय. लॅटरल टाईज कसे येतात? हे काय? फाय मिनिमम इज इक्वल टू फाय मेन बाय 4 और 6 mm और 6 mm. त्याच्यावर इज मॅक्सिमम. मला सांगा मेन बार किती वाला वापरायला? 20चा डिवाइड बाय 4 किती येईल? 5 mm. याच्यामध्ये कोण आहे? 6 mm. तो तुम्हाला कमीत कमी किती वापरायचा? दोघांपैकी मॅक्सिमम कोण आहे? 6 mm आहे ना. इथं म्हणायचं यूज किती बारवाला वापरतात? द डायमीटर आहे 6 mm. यूज 6 mm बार. यूज 6 mm ॲज अ लॅटरल टाईज. गुंफायला मेन बारला गुंफायला साईडला कितीचा घ्यायचा आहे? 6 mm चा वापरायचा. बरं, आता घ्या स्पेसिंग. लास्ट स्पेसिंग कसं करणार? 16 इंटू 5 मेन LLD वर 300 और करा 16 इंटू 5 मेन कितीचा? 20चा आहे.
14 32 320 mm. LED किती आणला आहे 450. 450 बाय 450 ना. LED किती 450 आणि हा किती 300. मला सांगा या तिघांमध्ये मोठा कोण आहे, तिघांमध्ये छोटा कोण आहे मिनिमम 300. पेसिंग किती घेतली, पेसिंग घेतली मी, पेसिंग बरोबर 300 mm. मग आता आपण वाक्य काय लिहिणार, यूज किती आला 6 mm बार ॲट द रेट 300 mm सेंटर टू सेंटर. आलं का?